नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर प्रतिभा जगताप. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करूया. मित्रमैत्रिणींनो, आज खास या निमित्तानं माझी पुण्यातली मैत्रीण लेखिका कवयित्री स्वाती दाढे यांनी बंगाली भाषेतील रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यातील एक रचना अनुवादित केलेली आहे. आणि ती रचना म्हणजे काय, कविता नाही आहे, कथा नाही आहे, तर एका बालमैत्रिणीला, एका छोट्या मुलीला, राणू अधिकारी हिला लिहिलेलं एक पत्र आहे. फार सुंदर पत्र आहे ते. हे पत्र म्हणजे काय माहिती आहे का? हे पत्र म्हणजे आपल्याला जाणता येईल की रवींद्रनाथांची दैनंदिनी कशी होती. वाचते हा. प्रिय राणू, तू आजकाल अभ्यासाच्या खूप मागे लागलेली दिसतेस. मीही चुपचाप स्वस्थ बसून असतो असं नको समजूस. सारखं काही ना काही काम चालू असतं माझं. सकाळी 3 वर्गांना शिकवायचं असतं. ते झालं की स्नान करून जेवायला बसतो. मग कोणाला पत्र लिहायची असली तर लिहून टाकतो. दुपारच्या चहा फराळाचा निरोप येईपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या धड्यांची तयारी करतो. संध्याकाळ झाली की आगाशीवर स्वस्थ बसतो. मुलं येतात कविता ऐकायला. त्यांना हव्या त्या कविता दाखवतो वाचून. अंधार पडला की मुलं घरी जातात. सारं आकाश चमचमत्या ताऱ्यांनी भरून जातं. दिनूच्या घरातून गाणी गात असलेल्या मुलांचा गोड आवाज येऊ लागतो. काही वेळानं गाणं बंद होतं आणि आद्य विभागातल्या मुलांच्या खोल्यातून हार्मोनियम किंवा बासरीसह गीतांचे ध्वनी लहरत येतात. रात्र गंभीर होताना सारं थांबतं. गुडूप अंधार पडतो. ताऱ्यांच्या प्रकाशाशिवाय अन्य कुठलाही प्रकाश दिसत नाही. मग मीही झोपतो. बऱ्याच वेळानं पूर्वेच्या दारातून अंधार फिकट होत हळूहळू आकाश उजळू लागतं. झाडीत झोपी गेलेली सारिका खुसखुस करत उठते. 4:30चे ठोके पडतात. मी झटकन उठतो. तोंड धुवून पूर्वेकडील गच्चीच्या दगडी चौरंगावर उपासना करायला बसतो. सूर्य वर वर येऊ लागतो. आपल्या स्पर्शानं तो मला आशीर्वाद देतो. लगेच न्याहारी करतो, कारण 6:30ला आश्रमातली बालकं मैदानावर एकत्र येत असतात ना. तिथं गाणं म्हटल्यावर शाळेचं काम सुरू होतं. मी खोलीत जाऊन पुस्तक आणि टिपणवही नजरेखालून घालतो. अशा प्रकारे माझं काम सुरू असतं. दिवस रात्र चालणाऱ्या माझ्या कामांचा हिशोब तुला दिलाय बरं का. किती शांत दिवस जातो माझा. मुलांसाठी असं काम करणं मला भारी आवडतं. ह्या कामाचं काही मोल आहे याची मुलांना कल्पना नाही. अनायासे सूर्याच्या प्रकाशाचा जसा फायदा ती घेतात, तसाच आमच्या सेवेचा फायदा ती घेतात. ही मुलं जेव्हा मोठी होतील, संसाराच्या कामकाजात पडतील, तेव्हा जुनी एक एक गोष्ट त्यांना आठवू लागेल. आश्रमातील सालविथिका वृक्ष, आकाशाचा विपुल प्रकाश, खुले वारे, मनसोक्त खेळणे आणि सकाळ संध्याकाळ शांतपणे झाडाखाली बसून देवाला केले जाणारे नमन, सारं सारं आठवेल त्यांना, होय ना? बरं, आता थांबतो मी. मित्रमैत्रिणींनो, गुरुदेवांनी राणू अधिकारी या छोट्याशा बालिकेला लिहिलेलं हे पत्र, बंगाली भाषेतलं हे पत्र आपल्यासाठी खास अनुवादित केलं आहे स्वाती दाढे या मैत्रिणीनं. स्वाती दाढे यांनी बंगाली साहित्य मराठीत आणण्याचा जणू चंग बांधलेला आहे. त्यासाठी त्यांनी बंगाली भाषा शिकून घेतली आणि इतक्या सुंदर सुंदर बंगाली साहित्यातील अनुवादित त्यांच्या रचना अतिशय वाचनीय असतात. आणि त्यातलीच ही एक रचना आज खास गुरुदेवांच्या स्मृतिदिनानिमित्त मी तुम्हाला वाचून दाखवली. स्वाती दाढे यांचे मनापासून आभार. आजचा एपिसोड कसा वाटला अवश्य लिहा, कमेंट बॉक्समध्ये लिहा.
शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुनश्च विनम्र अभिवादन. नमस्कार.